नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, सरकारने कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग लागू केला आहे। हा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू केलेला आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगारवाढ 2026 जानेवारीपासूनच मिळणार आहे। मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या हातात वाढलेला पगार कधी येणार असा प्रश्न पडलेला आहे। 8व्या वेतन आयोगासाठी आता पावले उचलली जात आहे। मागच्या महिन्यात नॅशनल काउन्सिलिंग आणि जॉईंट कन्सिस्टिव्ह मिशनरी यांचीच मीटिंग झाली। यामध्ये वेतन आयोग फॅमिली युनिट 3 वरून करण्याची मागणी केली। जर असं झालं तर थेट कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार आहे। कर्मचाऱ्यांचा पगार 66% वाढू शकतो। फॅमिली युनिट काय आहे? मीडिया रिपोर्टनुसार ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉई फेडरेशन सेक्रेटरी जनरल श्रीकुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे। 3 फॅमिली युनिटचा फॉर्म्युला 1956 नुसार 15व्या इंडियन लेबर कॉन्फरन्सचे अंतर्गत येतो। त्यावर बेसिक सॅलरी मोजली जाते। फॅमिली युनिट वाढवण्याची मागणी। या प्रकरणामध्ये युक्तिवाद करण्यात की पालक ही मुलांची कायदेशीर जबाबदारी आहे, त्यामुळे फॅमिली युनिटमध्ये पालकांचा समावेश करण्याचे आवाहन केले जाते। त्यामुळे फॅमिली युनिट 5 सदस्यांची करण्याची मागणी केली जात आहे। मीडिया रिपोर्टनुसार जर फॅमिली युनिटची संख्या 5 केली तर मूळ वेतनात 66% वाढ होईल। एका सदस्याची वाढ केल्यानंतर पगारात 33.33% वाढ होण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल। जर फॅमिली युनिट कायदा लागू झाला तर कर्मचाऱ्यांचा पगार चांगला वाढणार आहे। महागाई भत्ता हा 8% वाढू शकतो आणि वार्षिक 12% वाढू शकतो। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।